ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमचा शिरटे गाव हा पेसा ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकला होता, परंतु शासनाचा कुठलाही प्रतिनिधी इथे पोचलेला नाही आहे। त्या कारणास्तव आम्ही सध्याच्या लोकसभेवरती पण बहिष्कार टाकलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेवरती पण बहिष्काराचा आमचा विचार आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी म्हणून हा एक आमचा प्रयत्न आहे। कारण आजूबाजूच्या गावाचा विचार करता बाकी ग्रामपंचायतीला लोकसंख्या आदिवासी कमी असून सुद्धा त्यांना पेसाचा दर्जा मिळाला आहे, पण आमचा गाव 96% आदिवासी असून सुद्धा आज तागायत आम्हाला पेसा ग्रामपंचायत दर्जा प्राप्त झालेला नाही। त्याच्यामुळे आमची पिढी ज्या नोकर भरती झाली मागची तलाठ्याची त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फॉर्म भरता आलेला नाही आणि मागे पुढे हीच समस्या आमच्या येणाऱ्या पिढीला पण जाणवू शकते, म्हणून हा आमचा एक बहिष्कार टाकलेला आहे। पूर्वी ग्रामपंचायतवरती बहिष्कार टाकला होता की जेणेकरून आमची ग्रामपंचायत पेशा अंतर्गत यायला पाहिजे म्हणून आम्ही पेशासाठी बहिष्कार टाकला होता। परंतु आजपर्यंत 6 महिने झाले आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा इथे दखल घेतलेली नाही आहे। तरी शासनाने आणि आमची दखल घ्यावी आणि आमचा पेसा योजनेअंतर्गत गाव घ्यावा ह्यासाठी आमची युवा पिढी सतत प्रयत्न करत आहेत आणि शासनाकडे जाऊन प्रयत्न करत आहेत। शासनाने पण आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून आम्ही हा पेसासाठी बहिष्कार टाकलेला आहे आणि जास्तीत जास्त आमचा तरुण पिढीचा प्रयत्न आहे। तुरळक म्हणजे साधारणपणे काही कमी प्रमाणात वयस्कर माणसांनी मतदान केलेलं आहे, 2% गेलेलं आहे आणि आमची ग्रामपंचायत ही डोंगरदऱ्यातली जरी पश्चिम पट्ट्यातली असली तरी डोंगरदऱ्यातलीच ग्रामपंचायत आहे। त्या आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायती माकणे, वाडीव सरावली, कपासे ह्या ग्रामपंचायती पेसामध्ये आहेत आणि आमची ग्रामपंचायत मात्र त्याप्रमाणे वगळलेली आहे। तरी शासनाने ह्याकडे लक्ष द्यावं आणि आमची ग्रामपंचायत पेसामध्ये घेण्यात यावी असा आमचा त्याच्यासाठी तरुण पिढीचा कयास आहे। म्हणून त्या पिढीने सतत ज्या निवडणुका येत आहेत म्हणजे ग्रामपंचायत, लोकसभा आणि पुढील विधानसभेच्या निवडणुका येतील त्यासाठी पण बहिष्कार राहील आणि पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्याच्यासाठी सुद्धा कायम बहिष्कार राहणार आहे। तरी शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा ह्या पेशासाठी म्हणून आमच्या तरुण पिढीचा सतत त्याच्याशी प्रयत्न राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।